द्या मी बॅग. ये तिलोत्तमा, मी तुला ज्या डॉक्टरांबद्दल सांगत होते ना, जे सारंगचा इलाज करू शकतील, हेच ते डॉक्टर. अच्छा, नमस्कार. मला भैरवीने तुमच्याबद्दल सगळं काही सांगितलं आणि हे सुद्धा सांगितलं की तुम्ही गॅरंटी घेऊ शकताय माझ्या सारंगला बरं करायची. प्लीज मी हात जोडते, माझ्या सारंगला लवकरात लवकर शुद्धीवर आणा, त्याला बरं करा प्लीज. तिलोत्तमा, काही काळजी करू नको, डॉक्टर खूप चांगली ट्रीटमेंट देतील सारंगला. डॉक्टर, काय झालं? तुम्ही अजूनही टेन्शनमध्ये आहात? काळजी करू नका, तुमची मुलगी वेळेत पोहोचेल एक्झाम सेंटरला. काय झालं? अगं, आज त्यांच्या मुलीची एक खूप महत्त्वाची एक्झाम आहे आणि ते तिलाच सोडायला निघाले होते, पण वाटेतच मी त्यांना गाठलं आणि त्यांना म्हटलं इथं येणं जास्त जरुरी आहे, तर त्यांना मी इथं घेऊन आले. पण डॉक्टर, डोंट वरी, मार्क आहे ना सोबत तुमच्या मुलीच्या. मार्क आणि माझे ड्रायव्हर बरोबर सोडतील तिला एक्झाम सेंटरला. काळजीच करू नका. आत्ता या क्षणी तुम्ही फक्त या पेशंटवर कॉन्सन्ट्रेट करा. त्याची ट्रीटमेंट कशी करायची ते बघा. तुम्ही यांना या ट्रीटमेंटबद्दल सगळं सांगितलंय ना? हो, मग मी दिली आहे सगळ्यांना कल्पना ऑलरेडी, म्हणजे स्पेशली तिलोत्तमाला. तुझी तयारी आहे ना? हो डॉक्टर, मला सगळं काही ठाऊक आहे. मला भैरवीने सगळं काही सांगितलंय. माझ्यासाठी फक्त माझा सारंग बरं होणं हेच महत्त्वाचं आहे आणि ते फक्त तुम्हीच करू शकता. तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका. तुम्हाला हवी तितकी फी मी द्यायला तयार आहे, फक्त माझ्या सारंगला बरं करा. तिलोत्तमा, अगं पैशाचा विषय कुठून आला? हां, ते सगळं मी बघून घेईन, तू नको त्याचा स्ट्रेस घेऊ. डॉक्टर, चला सारंगची ट्रीटमेंट सुरू करूया. एक मिनिट, सारंगच्या रूममध्ये ना खूप पसारा झालाय. मी लगेच आवरते. मोनिका ताई, माझी मदत कराल का प्लीज? मी डॉक्टर, आम्हाला 5 मिनिटं द्या. आई, हां जा, ठीक आहे, लवकर करा. चला चला, बबलू दादा तुम्ही पण चला प्लीज. हां, मी अमृता वहिनींना मदत करते. तिलोत्तमा, पुन्हा एकदा आठवण करून देते हां, या इंजेक्शनचे थोडेफार साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तू ओकेस ना? डॉक्टर साहेब, भैरवी म्हणते तसं साईड इफेक्ट म्हणजे नेमकं काय होऊ शकेल? म्हणजे माझ्या सारंगला खूप त्रास नाही ना होणार? ते काय मॅडम, त्याचं हां तिलोत्तमा, ॲक्च्युली याचे साईड इफेक्ट्स आहे ना, पेशंट टू पेशंट व्हॅरी करतात. म्हणजे डॉक्टर पण नाही सांगू शकणार की कुठला पेशंट कशा पद्धतीने रिॲक्ट करेल. हो ना डॉक्टर? डॉक्टर, तुम्ही थांबला का? ट्रीटमेंट चालू करा सारंगची. डॉक्टर, डॉक्टर खाली चला लवकर. काय झालं? अमृता वहिनीला चक्कर आली आहे. काय? चला डॉक्टर. ठीक आहे डॉक्टर, आधी तुम्ही ट्रीटमेंट करून घ्या ना, मग नंतर आपण बघूया अमृताला. भैरवीजी थांबा ना, अमृता वहिनीला चक्कर आली आहे. तुम्ही चला डॉक्टर, पटकन. या लवकर. या लवकर. चल चल चल. आलो आलो आलो. चल.
आपण फोनवर अवेलेबल राहतून. हो हो हो, मी आहे अवेलेबल फोनवर. हा आता जा तुम्ही, झालंय तुमचं ठीक काम. आहे. अगं पण या येतील, फोन केला की येतील. हा मी काय म्हणते तिलोत्तमा, आता सारंगला शुद्ध यायला अजून अर्धा पाऊण तास आहे म्हणताय डॉक्टर. तोपर्यंत तू अशीच येरझाऱ्या घालत बसणार आहेस का स्ट्रेस्ड आउट होऊन? हा त्यापेक्षा आपण थोडा वेळ तुझ्या रूम मध्ये बसूया. तू जरा बस, रिलॅक्स हो. हा काय वाटतं? नाही नको, मी इथेच बरी आहे. मी सारंगपाशी राहते. माझं लक्ष नाही लागणार मी माझ्या खोलीमध्ये बसले तर. अगं तो एकटा कुठे आहे? हा आहेत ना त्याच्या 2-2 बाईक. आय मीन सावली आहे, सुशीला पण आहे इथेच. हा काय वाटलं तर त्या बोलवतील आपल्याला. सुशीला आम्हाला सांग काय वाटलं तर. हो जा तुम्ही दोघी. आम्ही दोघी आहोत ना इथे. आणि सारंगला शुद्ध आली तर कळवतोच तुम्हाला. चेहरा बघ तुझा किती थकल्यासारखा झालाय. तुला थोड्या आरामाची गरज आहे. चल तुझ्या रूम मध्ये जाऊन बसूया. काहीही लागलं तरी मला सांगा, मी इथेच आहे. हा झालं तर चल.